नमस्कार. तर आज आपण महालक्ष्मी गौराईला साडी कशी नेसवायची एकदम सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटांमध्ये साडी नेसवून होते. तर आपण मस्त अशी घोळदार आणि सेपमध्ये साडी नेसवणार आहोत. तर इथं आपण कोतळीला प्रथम आपण इथं परकर घालून घेतलेला आहे, म्हणजे पेटीकोट म्हणतात, काही ठिकाणी परकर म्हणतात. तर तो आपण घालून घेतलेला आहे. नंतर पदराला जी आपली साडी आहे त्या पदराला आपण आता प्लेटा पाडून घेणार आहोत साईडला पिन देण्यासाठी. तर इथं हाताने चांगलं व्यवस्थित असं जरा प्रेस करून घेतलं म्हणजे पटकन अशा प्लेटा पडल्या जातात. तर आपल्याला जेवढी साईज पाहिजे त्या साईजने आपण हे प्लेटा करून घेणार आहोत. खरं सांगायचं खूप लवकर अशी ही साडी तयार होते नेसवून. तर ह्याला आपण आता असे क्लचर लावून घेणार आहेत. एक खालच्या बाजूने लावायचा आणि जिथं आपल्याला पिनअप करायचं आहे तिथं एक लावायचा, म्हणजे व्यवस्थित असं अगदी निसटत नाही. तुम्ही कितीही गोल फिरवा काही करा पण तसंच राहतं. शेवटी आपण जेव्हा खांद्यावर पदर देते आपण तेव्हा काढून घेणार आहोत पिन लावून. तर हे आपण आता आपला पदर तयार झालेला आहे साईड पिनचा. साईड पिन तयार करून घेतल्यावरती अगदी लवकर अशी साडी नेसवली जाते. आणि आपण आता नेसता पदर त्याच्यामध्ये खवून घेतलेला आहे आणि ते मागच्या बाजूने असंच एका हातामध्ये धरून अगदी व्यवस्थित असं आपण ठेवून देतो. घोळ होत नाही काही नाही जास्तीचा आणि पटकन असं अलगद हे आपण फिरवून घेतलेलं आहे. लगेच त्याला आपण आता ह्याला निऱ्या करून घेणार आहोत. तर छोट्या मोठ्या तुमच्या जे साईज असेल त्याप्रमाणे आपण घ्यायच्या आहे. जे छान छोटी साईज घेतली की जास्त असं घोळदार छान अशी साडी नेसवली जाते आणि मस्त दिसते गौराईला साडी. थोडंसं ठेवून अगदी पदराच्या साईडला आपण हे आता दोन्ही साईडने व्यवस्थित करून हे आता पदरी कलम पुढच्या बाजूला घेतलेला आहे. तर हा साईडला ठेवून द्यायचा आहे पदर आणि नंतर आपल्याला निऱ्या हे एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. एकदम सेपमध्ये ही साडी नेसवली जाते आणि मस्त अशी साडी दिसते घोळदार आणि मस्त सेपमध्ये ही साडी व्यवस्थित अशी नेसवली जाते. खालचं वरचं हे आपण बघायचं आहे, खाली वरी निऱ्या होतात का ते पण आपण व्यवस्थित असं हाताने करून घेतलं म्हणजे अगदी पटकीने अशी ही साडी व्यवस्थित असे प्रेस केलं ना निऱ्यांना छान अशी साडी दिसते. तर व्यवस्थित अशा निऱ्या खालच्या वरच्या ज्या खालीवरी झालेलं असेल ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती नंतर येणार आहे वरची बॉडी, ती आपण ठेवून घेणार आहोत. नंतर हात लावून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी आपली गौराई महालक्ष्मीला साडी नेसून छान अशी मस्त दिसते गौराई. जिथं आपल्याला कमरेला थोडंसं बारीक वाटत असेल तर साडीचा आकार असा आपण थोडंसं फुलवून घ्यायचं आहे, जेणेकरून असं जास्त बारीक दिसणार नाही आणि मस्त फुगीर असा आकार छान येईल. साडी अशी फुगवून घ्यायची आहे आणि आकार द्यायचा आहे. तर दागिने घातल्यावरती आणि मुखवटा बसवल्यावरती मस्त अशी आपली महालक्ष्मी दिसते. तर मस्त सेपमध्ये साडी नेसून तयार झाली आणि मस्त अशी आपली महालक्ष्मी मस्त दिसत आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.